नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण आज मी तुम्हाला बॉयलर पिल्लांचा संपूर्ण अपडेट देणार आहे. आजचा आमचं पिल्लं आणून 28वा दिवस आहे. 8 तारखेला आम्ही पिल्लं आणले होते. तर बघा आता तुम्ही पिल्लांची वाढ कशी झाली आहे, कसं चालू आहे बघा. आमचा शेड हा त्र्यंबक तालुक्यामध्ये आहे, माळेगाव या गावी. चला तर मी तुम्हाला आता पिल्लं दाखवतो. आज पिल्ले हे 28 दिवसाचे झाले, तर त्यांना किती फीड लागतोय, आजपर्यंत किती खर्च आला आणि आज जर विक्री केली तर अंदाजे किती नफा होईल, हे सगळं मी एकदम प्रॅक्टिकल सांगणार आहे. जर तुम्ही पोल्ट्री फार्मिंग करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आता तर मित्रांनो, मी तुम्हाला शेड आणि पिल्लांची ओळख करून देतो. मित्रांनो, सध्या तुम्ही पाहत आहात माझ्या पोल्ट्रीचा शेड. इथे मी बॉयलर पिल्ले पालन करतोय. आमचे पहिल्यांदा करतोय, तर आम्ही पहिल्यांदा 750 बॉयलरचे पिल्लं आणले होते. आज या पिल्लांना साधारण 28वा दिवस आहे. आज तुम्ही पाहू शकता पिल्ले किती ॲक्टिव्ह आहेत, नीट फिरत आहेत, फीड खात आहेत. हेल्दी पोल्ट्रीची पहिली ओळख म्हणजे पिल्ले अलर्ट असतात, डोळे चमकदार असतात आणि एकमेकांवर चढत बसलेली नसतात. व्हिडिओ संपूर्ण बघा. शेवटला मी तुम्हाला एवढ्या 750 पिल्लातून किती नफा होतोय मग तुम्हाला कळेल की किती बॅच मागे किती नफा होतोय. तर आता मी तुम्हाला फीड आणि पाणीबद्दल महत्त्वाचं सांगतोय. आता मी तुम्हाला फीड बद्दल सांगत आहे. सध्या पिल्लांना हा फीड देतोय. रोज साधारण आम्हाला सध्या एवढ्या पिल्लांसाठी रोज सध्या 1 गोणी लागते फीडची, आणि दिवसातून मी 2 वेळा फ्रेश पाणी बदलतो. खूप लोक इथे चूक करतात, फीड ठीक देतात पण पाणी डर्टी ठेवतात. पाणी नेहमी स्वच्छ असावे, त्यामुळे पिल्लांची ग्रोथ व्यवस्थित होते. तर पिल्लांची ग्रोथ मग पाणी व्यवस्थित असले तर आपोआप चांगली होते. तर मित्रांनो, आपण हे फीड टाकतोय बघा. आता तुम्हाला दाखवतो फीड. हे बघा कसे खात आहेत पिल्लं, कंटिन्यू खात असतात. आता संध्याकाळची वेळ झाली पण पिल्लं, जर का शेडमध्ये लाईट असेल तर पिल्लं रात्रभर फीड खात असतात. त्यामुळे चांगलं वजन मिळतं आपल्याला. आता आपण थोडं वेटबद्दल बोलूया. वेटवरूनच आपल्याला कळतं की पोल्ट्री योग्य चालली आहे की नाही. पोल्ट्री योग्य चालली आहे की नाही. पिल्लू हातात घेत, हे पिल्लू बघा साधारण 1 किलो वजनाचं झालंय आता 27-28व्या दिवशी. सगळ्या पिल्लांचं वजन एक्झॅक्ट सारखं नसतं, पण ॲव्हरेज वेट योग्य असेल तर पोल्ट्री सेफ ट्रॅकवर आहे असं मला वाटते. कोणीही तुम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन करणार नाही, असं मार्गदर्शन मी तुम्हाला करतोय. आता मी तुम्हाला किती खर्च लागलाय आम्हाला याबद्दल सांगणार आहे. त्याबद्दल खरं कोणी नाही सांगत, पण आम्ही 50 रुपयाला 1 पिल्लू आणलंय. असे टोटल आम्ही 750 पिल्लं आणलेत. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो, खर्च. आजपर्यंत साधारण फीडवर भरपूर खर्च झाला आहे. वीज, पाणी, इतर छोटे खर्च. पोल्ट्रीमध्ये कंटिन्यू लाईट लागते तेव्हाच, कारण नवीन पिल्लं आणल्यावर त्यांना हिट द्यावी लागते. एकूण साधारण खर्च हा आपण स्वतः आपल्या खर्चातून करतोय, त्यामुळे भरपूर झालेला आहे. मी इथे काही लपवत नाही, कारण पोल्ट्रीमध्ये सत्य माहितीच उपयोगी पडते. नवीन लोकांना मी एकच सांगतो, आधी खर्च समजून घ्या, मगच पोल्ट्री सुरू करा. कारण नवीन आपण जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट करायला जातो आणि त्यातच आपल्याकडून चुका घडतात. त्यामुळे आपल्याला मग खूप मोठे नुकसान होते. तर आमच्याकडे बाकी सर्व पिल्लं बॉयलरचे व्हाईट आहेत, पण 2 पिल्लं आमच्याकडे ब्लॅक आहेत.
पिल्लं खूप हेल्दी आहेत. आता कमीत कमी 1 किलोच्या आसपास आलेत, 900 ते 1000 ग्रॅमच्या आसपास आहेत. खूप वजनदार आहे, खूप ऍक्टिव्ह आहेत. खाऊन खाऊन जमलेत. एवढं फीड आम्ही त्यांना टाकतोय. पाणी पण एकदम वेळच्या वेळी स्वच्छ देतोय. तर आता तुम्हाला सगळ्यांना हे झालं असेल, वाटलं असेल का किती आजचा मार्केट रेट कसा आहे, भाव कसा आहे. आता सगळ्यांना पहिला पडलेला प्रश्न, नफा किती होईल. आजचं लाईव्ह मार्केट रेट आपण धरला, आजच विक्री केली अंदाजे, तर आपल्याला साधारण 30-40 हजार रुपये अंदाजे मिळू शकतात प्रॉफिट. कारण संपूर्ण खर्च आपला काढून, कारण पूर्ण औषधांवर, खाद्यावर, पाण्यावर, लाईटवर सर्व आपलाच खर्च आहे. आपण कोणत्याही कंपनीची डील नाही केलेलं. नफा किंवा तोटा साधारण रोज आकडे बदलत असतात, कारण पोल्ट्रीचे भाव हे लाईव्ह मार्केट असतं, रोज खालीवर होत असतात. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये संयम हा खूप गरजेचा असतो. तर जसं जसं आपल्याला अनुभव येतो त्यातून आपण पुढं शिकत जातो. अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. माझा पर्सनल अनुभवाने तुम्हाला सांगतोय. सुरुवात करताना छोट्यापासूनच करा तुम्ही, हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला. नाहीतर तुम्हाला जास्त फायद्याच्या दृष्टीने लोक सांगतात की एवढं मोठं केलं आणि इतके पैसे आले, पण तसं नसतं. छोट्या गोष्टीतूनच सुरुवात केली तरच आपल्याला फायदा होत असतो, चांगला फायदा होत असतो. दोन, तर मी तुम्हाला माझी संपूर्ण पोल्ट्री दाखवतो. बघा, 1000 स्क्वेअर फूटची आम्ही बांधलेली आहे. बघा, पिल्लं खूप वजनदार झालेले आहेत, 1 किलोच्या आसपास झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही रोज कोणतं औषध देतो पिल्लांना. हे बघा, सध्या हे औषध देतोय आम्ही पाण्यातून, रोज 2-3 दिवसाआड देतोय. बघून घ्या, हिमालया कंपेसिन्स लिक्विड 52 प्रोटिक लिक्विड देतोय आम्ही. त्याच्यामुळं पिल्लं मग चांगले खातात, रोज ते फीड कंटिन्यू खातात. तर मी तुम्हाला अनुभवातून सल्ला देतोय, माझा पर्सनल अनुभव सांगतोय. फीड वेळेवर द्या, पाणी नेहमी स्वच्छ ठेवा, आणि शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे, नाहीतर त्याच्यामुळे आम्ही शेडचे पडदे खाली केले आहेत. नाहीतर आम्ही सकाळ झाल्यानंतर आम्ही शेडचे पडदे वरती करून देतो, जेणेकरून मध्ये शेडमध्ये चांगलं खेळती हवा राहिली पाहिजे. तर मी तुम्हाला हे 3 नियम जे सांगितले, फीड वेळेवर द्या, पाणी नेहमी स्वच्छ ठेवा, आणि शेडमध्ये हवा खेळती ठेवा, हे जर की तुम्ही नियम पाळले तर 50% प्रॉब्लेम आपोआप कमी होतात. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला सल्ला देतो की जे आपण हे तूस टाकलंय खाली, ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा खालीवर करून द्यावं लागतं, म्हणजे रॅकिंग करून द्यावी लागते. तर मित्रांनो, आजचा पोल्ट्रीचा अपडेट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या भागामध्ये आज बॉयलरचा किती भाव आहे ते पण कमेंट करा. तर अजून तुम्हाला काय वाटलं, काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट करा. त्या पद्धतीने मी नवीन पुढचा व्हिडिओ अपलोड करेन. असेच पोल्ट्रीचे रील पाहण्यासाठी, अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढचा व्हिडिओ मिस होऊ नका देऊ. तर या हिशोबाने मी तुम्हाला आजची माहिती दिली आहे. आता मी नवीनच चालू केलं आहे, पण माझ्याकडं तसा अनुभव होता. मी एका ठिकाणी काम केलं होतं पोल्ट्रीवर, साधारण मी 6 महिने काम केलं होतं. त्यामुळे मग मी स्वतः पोल्ट्री बांधण्याचा निर्णय घेतला. मग अशा पद्धतीने आपण स्वतः स्वयं खर्चाने पूर्ण चालू केलं आहे. कुठल्याही कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट नाही घेतलं आहे, आपण स्वतःच खर्च करतोय. साधारण मग पूर्ण खर्च, पूर्ण प्रॉफिट झाला शेवटला, तर मग मी तुम्हाला कळवेन की एवढ्या पिल्लांमागे 1000 स्क्वेअर फुटाच्या पोल्ट्रीमध्ये किती फायदा होतोय. तर मग मित्रांनो, अशा तऱ्हेने आजचा भाग इथेच समाप्त होत आहे. नमस्कार.